एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमनपदी संगीता शिवाजीराव कपाळे तर व्हाईस चेअरमनपदी स्वराज्य विष्णुपंत गीते यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे। साई आदर्श पतसंस्थेसाठी सन 2025 ते 30 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे। आज गुरुवारी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी MS शेख यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। चेअरमन पदासाठी संगीता शिवाजीराव कपाळे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब मुसमाडे यांनी मांडली तर रंगनाथ घाडगे यांनी अनुमोदन दिलं। तर व्हाईस चेअरमन पदासाठी स्वराज गीते यांच्या नावाची सूचना सुभाष विटनूर यांनी मांडली तर चांगदेव पवळे यांनी अनुमोदन दिलं। यावेळी अक्षय कपाळे, सुरेश शेजूळ, रंगनाथ घाडगे, बाळासाहेब मुसमाडे, पारस नहार, फैमिदा शेख, चांगदेव पवळे, चांगदेव साळवे, सुभाष विटनूर यांची संचालकपदी निवड करण्यात आली। यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, योगगुरू किशोर थोरात, साई आदर्श मल्टीस्टेटचे व्यवस्थापक सचिन खडके, याकूब शेख, साई आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक गोपीनाथ हारगुडे, रवींद्र झावरे आदींसह पतसंस्थेचे व साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार। सन 2024 ते 24-25 ते 2030च्या निवडणुकीसाठी आज उपस्थित असलेले सहकार खात्यातील मुख्य अधिकारी मान्य शेख मॅडम, तसेच साई आदर्श पतसंस्थेचे सर्व कपाळे अप्पा, थोरात सर, तसेच सर्व पत्रकार बांधव व संचालक मंडळ, नवनिर्वाचित संचालक मंडळ, तसेच आमच्या साई आदर्श परिवाराचे सर्व कर्मचारी, आज तुम्ही मला चेअरमन पदासाठी निवडून दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहेत। या चळवळीसाठी, या कारभार चालवण्यासाठी मला काकासाहेब कोयटे, सुरेश अण्णा वाबळे सर, शिवाप्पा कपाळे यांच्या नेतृत्वाखाली ही व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखालीच ही कारभार चालणार आहे। तसेच तुम्ही मला जो विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। भविष्यामध्ये ही संस्था कशी प्रगतीपथावर जाईल यासाठी सातत्याने आम्ही कटिबद्ध राहील। परत एकदा आणि शिवाप्पा शेठ कपाळे यांचे जिल्हा स्थैर्य निधीसाठी चेअरमन पदासाठी निवडून आले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते। परत एकदा सर्वांनी मला निवडून दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।